सर्वांना जय महाराष्ट्र. नमस्कार. बघा मित्रांनो, किती झाडं तोडलेले आहेत. खूप भयंकर आहे मित्रांनो. तुम्ही बघत असाल नाशिकमध्ये हे असं जंगल होतं, पूर्ण झाडाची कटिंग करणं चालू आहे. हे बघा, अशा वाटते माणसाच्या हाडं तोडलेले आहेत, अख्ख्या माणसाला तोडलेलं आहे असं वाटते. हे बघा किती भयानक परिस्थिती आहे. एवढं चांगलं ग्रीनरी आपली हटवलेली आहे. बघा किती चांगलं दृश्य असेल. सगळं कट करून टाकलेलं आहे लोकांनी. किती झाडाची तोड चालू आहे. काही दिवसापूर्वीच मी जालना जिल्ह्यातील एक कुठल्या तरी गावामधला एक व्हिडिओ बघितला. तो मला माहीत नाही खरं आहे का खोटा आहे, परंतु त्याच्यामधून असं दाखवलं होतं की आतमधून जमिनीमधून ज्वाला निघते आणि सगळं रोडवरती त्याची निष्पन्न झाली. आणि ते काय, मला ते पूर्ण खरं आहे का खोटा आहे मला काय माहिती नाही, परंतु जर हे जर झाडं जर तोडत राहिलं तर नक्कीच एक दिवस अशी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण होईल. खूप वाईट आहे मित्रांनो. कुंभमेळ्याच्या नावाखाली या सरकारने एवढी झाडं तोडतात. अक्षरशः महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे. तुम्ही एखाद्या धर्माआडी किंवा एखाद्या कुंभमेळाव्याचं कारण घेऊन पुढे करून तुम्ही जी झाडाची तोड चालू आहे, पूर्ण जंगल नष्ट करणं चालू आहे मित्रांनो. खूप वाईट आहे. तुम्ही एक साधा अनुभव घ्या. एखाद्या तुम्ही शेतामध्ये जाता किंवा कुठे जाता, तर तिथे उन्हाळ्याच्या टायमाला अक्षरशः असा एक कडक ऊन असते आणि पाणी वगैरे काहीच नसते. तेव्हा तुम्हाला एखादं कदाचित झाड भेटते तर तुम्हाला असं वाटते की यार स्वर्ग भेटल्यासारखं आला. कारण त्या झाडाची किंमत तेव्हा कळते. ॲक्च्युली ज्यावेळेस काय आपल्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही आहे. परंतु तुम्ही जर असं सरकारने माझी विनंती आहे, तुम्ही दिल्लीमध्ये असो किंवा पुऱ्या महाराष्ट्र असो कुठे पण मध्ये कॉलनीमध्ये तोडलेली आहे. आम्हाला नको आहे असा विकासाच्या नावाखाली तुम्ही नुसतं सर्व जंगल नष्ट करत चाललेले आहेत. अरे माणसंच नाही राहिले तर विकास काय करता? तो कुठे घेऊन नाचणार आहे तुम्ही ते विकास? तर माझी सरकारला विनंती आहे, आम्हाला असे विकास नको आहे. त्याच्यानंतर ते काही दिवसापूर्वी आर्यसाठी पण आंदोलन केले वृक्षतोड प्रेमींनी. आणि आता आज नाशिकचा विषय. खूप भयानक परिस्थिती मित्रांनो. आपलं नशीब आहे की आपल्याला सर्व काही लाभलेलं आहे आणि पाण्याची कमी नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, वातावरण सर्व काय संतुलन आहे. परंतु जर तुम्ही अशी घाणेरडे राजकारण करत असाल, या कुंभमेळ्याच्या नावाखाली तुम्ही सगळं झाडं उद्ध्वस्त करून नंतर ते कुंभमेळा झाल्याच्या नंतर अशा ठराविक बिल्डरांना तुम्ही तर त्याची जागा सगळे घशात घालणार, हे तर निश्चित होणारच आहे. तर माझी विनंती आहे सर्व जनतेला, महाराष्ट्रातील नागरिकांना की यांच्या थापांना बळी पडू नका आणि शक्यतो कसे झाडं वाचता याचा प्रयत्न करा. हे खूप भयंकर आहे. हे आता आपल्याला कळणार नाही, परंतु काही दिवसांनी लक्षात येईल की हे काय प्लॅन आहे. हे त्यांना माहीत आहे की आता याच्या तुम्ही कुंभमेळ्याच्या आडोशाने हे सगळं झाडे उद्ध्वस्त करायचे, नंतर कोणी बोलणार नाही. आपल्याला हिंदू नावाखाली फक्त हे लोक आपल्याला भयकवत आहेत, राजकारणी लोक. खरंच यांना तुम्ही याच्या थापांना बळी पडू नका. कारण एकदा निसर्ग गेला हातातून ना, तर तुम्ही सगळं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं राहील. तुम्ही एक थेंबासाठी तुमची परिस्थिती, अक्षरशः आपली परिस्थिती अशी होईल, राजस्थानसारखी, दुबईसारखी अशी परिस्थिती होईल. आपल्याला एक थेंबासाठी तडपावं लागेल. खूप भयंकर परिस्थिती आहे. मी ते व्हिडिओ बघितले, अक्षरशः खूप वाईट वाटलं मला. नाशिककर नाही, परंतु खूप वाईट वाटलं. आणि ते काय, ते किती वर्षानुवर्षे झाडं तोडतायत. खूप मी शब्दात नाही सांगू शकत. कारण हे जे चाललंय ना, हे सरकारचं धोरण हे खूप चुकीचं आहे. याच्यामुळे ज्वाला तर ते मी तुम्हाला सांगितलं ना अगोदर, ते व्हिडिओ ती खरं आहे का नाही मला माहीत नाही, पण ही अशीच परिस्थिती राहिली ना 100% येणाऱ्या काळात जमिनीतून असाच आग उकलेल धरती आणि नष्ट करून टाकेल. हा उद्रेक होईलच एक दिवस. कारण हे वातावरण तुम्ही एवढे चांगले झाडं तोडून तुम्ही एक वातावरणाची परिस्थिती खराब करून टाकता. पृथ्वी नष्ट करायच्या विचाराने असा एक तर प्रकारे धोरण लाभलं जाते सरकारचं. हे कोणाला कशासाठी करायचं, काय करायचं आहे? एक झाड तुम्ही 100 50 वर्षाचे एवढे मोठे झाडं तुम्ही तोडून टाकताय आणि नंतर सांगता एक झाड लावतो. अरे ते एक झाड वाढायला 100 वर्षाचं झाड तोडल्याच्या नंतर ते एक झाड एवढं होण्यासाठी किती हे जावं लागेल, किती पिढ्या घालावं लागतील. खूप भयंकर आहे मित्रांनो. याच्यासाठी आवाज उठवा. सोशल मीडियावरती ज्या माणसांना शक्य नाही तिथे जाणं, आंदोलन करणं, कमसे कम सोशल मीडियावरती तरी हा आपलं एक आंदोलन समजून सोशल मीडियावरती आपण व्यक्त व्हा. खूप भयंकर आहे.
हेच एवढे सगळे जंगलाच्या जंगल तोडणं चालू आहे. खूप कठीण आहे मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की शेअर करा सगळीकडे. आणि सोशल मीडियावरती एक आपण सुज्ञ नागरिक म्हणून एक कमसे कम सोशल मीडियावर तरी व्यक्त व्हा. कारण या सरकारला जाब विचारा सोशल मीडियावरती तरी. शक्य नाही आपल्याला समजा नाशिकला जाणं तर. कारण हा खूप भयंकर परिस्थिती आहे मित्रांनो. खूप भयंकर कुंभमेळ्याच्या नावाखाली हे सरकार नुसतं लुटत चाललेलं आहे. आणि एवढे चांगले चांगले झाडं अक्षरशः किती खूप मोठे. आपल्याला जेव्हा ना सावली मिळते ना चांगली उन्हाळ्यात, तेव्हा किंमत कळते झाडाची काय किंमत आहे. तुम्ही कधी कधी नोटीस करा, एखाद्या तुम्ही जर जंगलात गेला ना तर एक झाड जरी भेटलं ना सावलीचं, तर असं वाटतं की आपल्याला AC सारखी हवा देते. तेव्हा कळते की खरं झाडाची किंमत काय, पाण्याची किंमत काय. तर माझी विनंती आहे सर्वांना आहे ते गमावून बसू नका. कारण एकदा हातातून गेल्याच्या नंतर ना काहीही खरं नाही आहे. जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सरकारपर्यंत पोहोचवा.